हॅलो स्टुडंट्स. तर आपण व्हेक्टर या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि याआधी आपण काही बेसिक कन्सेप्ट आणि त्याबद्दल प्रॉब्लेम घेतले. ओके, आज आपण एका न्यू टॉपिकसोबत ह्या व्हिडिओमध्ये जुळणार आहोत आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे कोप्लॅनर व्हेक्टर्स. काय टॉपिक आहे? कोप्लॅनर व्हेक्टर्स. तर बघा काय होतो कोप्लॅनर व्हेक्टर्स. कोप्लॅनर व्हेक्टर्स कोणाला म्हटलं जाईल किंवा कोणत्या व्हेक्टर्सला आपण कोप्लॅनर व्हेक्टर्स म्हणू शकतो? बरं, कोप्लॅनर व्हेक्टर्स समजण्याआधी तुम्हाला समजलं पाहिजे की प्लेन म्हणजे काय होतो. काय समजायला पाहिजे? प्लेन. समजा मी इथे ड्रॉ केलं या टाइपने 3 ॲक्सिस. या टाइपने समजा मी 3 ॲक्सिस ड्रॉ केलं. समजा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि हा आहे झेड ॲक्सिस. त्या दोन ॲक्सिसच्या मधामध्ये जो असणारा पोर्शन असतो याला म्हणतात प्लेन. हा होईल तुमचं एक्स वाय प्लेन, हा होईल तुमचं वाय झेड प्लेन. वाय झेडच्या मध्ये असल्यामुळे आणि हा एक्स झेडच्या मध्ये असल्यामुळे हा होईल तुमचं एक्स झेड प्लेन. लक्षात ठेवा, ह्या तीनही ॲक्सिस ऑलवेज एकामेकाला परपेंडिक्युलर असतात. या कारणामुळे हे जे 3 प्लेन आहेत हे सुद्धा एकामेकाला काय असणार? परपेंडिक्युलर. इमॅजिनेशन करायचं असेल तर त्याला कसं करायचं इमॅजिनेशन? समजा हा जो काही दिसतोय बोर्ड म्हणजे एक प्लेन आहे. बोर्ड म्हणजे काय आहे? एक प्लेन आहे. आणि या मधामध्ये जर समजा मी या टाइपने जर पकडलं, या टाइपने जर केलं, या टाइपने जर बघितलं तर हा एक प्लेन झालं. हा एक प्लेन आणि या बाजूला मी जर लावलं तर हा सुद्धा एक काय झालं? प्लेन. म्हणजे समजा की हा जो दिसत आहे हा एक प्लेन झालं. हा जो दिसतोय हा काय झाले? प्लेन. हा एक प्लेन आणि हा एक प्लेन. आणि या तिघांच्या मधामध्ये जे असणाऱ्या ॲक्सिस आहेत ह्या झाल्या एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. तीनच्या तीनही ज्या प्लेन आहेत त्या तीनच्या तीनही प्लेन एकामेकाला परपेंडिक्युलर आहेत. कसं आहे? परपेंडिक्युलर. समजा अशा टाईपचं प्लेन आहे आणि याच्या मागे एक असं प्लेन आहे. समजत आहे? ते तीनही प्लेन आहेत आणि या तीनच्या तीनही प्लेन एकामेकाला परपेंडिक्युलर असतात. बरं, तीनही डिफरंट प्लेन आहेत. समजा मी आणखी इथे 3 ॲक्सिस ड्रॉ केलो या टाईपने. याला नाव देऊन देतो मी. जसं इथे मी एक्स लिहिलं तर याला मी लिहितो एक्स डॅश, याला लिहितो वाय डॅश आणि याला लिहितो झेड डॅश. म्हणजेच हा जॉमेट्री आणि ही जॉमेट्री सिमिलर आहेत, सेम आहेत. म्हणजे याच्या मधामधला एक्स वाय प्लेन वाय झेड प्लेन आणि या मधामधला वाय डॅश झेड डॅश प्लेन हे दोनही पॅरलल प्लेन होणार, सेम आहेत. हे दोन प्लेन पॅरलल होतील. हे दोन प्लेन काय असणार? पॅरलल. आता समजा मी ह्या प्लेन मध्ये एक वेक्टर ड्रॉ केलो ए बार, ज्याची डायरेक्शन दुसरा वेक्टर ड्रॉ केलो बी बार आणि तिसरा वेक्टर ड्रॉ केलो सी बार आणि या प्लेन मध्ये एक वेक्टर ड्रॉ करतो डी बार. असं मी 4 वेक्टर ड्रॉ केलो. त्यापैकी 3 वेक्टर एका प्लेन मध्ये आहेत आणि एक वेक्टर हा वेगळ्या प्लेन मध्ये आहे. ओके, तसंच मी इथे एक वेक्टर ड्रॉ करतो एनी वेक्टर ई बार. आणखी काय घेऊन घेतो? एफ बार. आणखी काय घेऊन घेतो? एफ बार. आता या मधामध्ये जर बघितलं तुम्ही तर या मधामध्ये 3 वेक्टर ज्यांची डायरेक्शन कशी असेल ते वेक्टर एकामेकाला पॅरलल नसतील तरी चालेल. पण असं 3 किंवा 3 पेक्षा जास्त वेक्टर असे 3 किंवा 3 पेक्षा जास्त वेक्टर जर एकाच प्लेन मध्ये जर येत असतील तर त्या तीनही वेक्टर एकामेकाला कोप्लॅनर असतात. काय म्हटलं? समजलं? 3 किंवा 3 पेक्षा जास्त वेक्टर एकाच प्लेन मध्ये किंवा पॅरलल प्लेन मध्ये जर येत असणार तर अशा वेळी ते वेक्टर काय असतात? कोप्लॅनर असतात. मीन्स A bar, B bar, C bar are 3 vectors are lie in the same plane and these 3 vectors are coplanar. But D bar is not lie in the same plane. D bar चा प्लेन वेगळा आहे आणि A bar, B bar, C bar चा प्लेन कसा आहे? वेगळा आहे. त्या कारणामुळे हे जे वेक्टर आहेत A bar, B bar, C bar हा D bar सोबत कोप्लॅनर राहणार नाही, कारण की यांचं प्लेन वेगवेगळं असल्यामुळे. बरं, जर असं जर म्हटलं तर A bar हा ई बार आणि एफ बार सोबत कोप्लॅनर राहणार. का बरं? कारण का दोघांचंही प्लेन, दोन्ही जॉमेट्री मधलं प्लेन जर बघितलं, 2 प्लेन कसं आहेत? पॅरलल. म्हणजे 3 वेक्टर ज्यांचा प्लेन सेम असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पॅरलल प्लेन असेल
तीन व्हेक्टर एकाच प्लेन मध्ये असतील किंवा पॅरलल प्लेन मध्ये असणार, अशा वेळी ते तीनही व्हेक्टर एकामेकाशी कसं असतात, कोप्लॅनर. समजा मी फॉर एक्झाम्पल इथे एक वेक्टर ड्रॉ केलो, याला लिहून घेतो मी पी बार, आणि इथे एखादा वेक्टर ड्रॉ केलो, याला लिहितो मी क्यू बार. तर अशा वेळी मला सांगा डी बार, पी बार आणि क्यू बार आर लाई इन द पॅरलल प्लेन्स. हे जे तीन वेक्टर आहेत हे एका पॅरलल प्लेन मध्ये लाई होत आहेत, म्हणून डी बार, पी बार आणि क्यू बार आर कोप्लॅनर वेक्टर्स. यांना आपण काय म्हणू शकतो, कोप्लॅनर वेक्टर्स. राहिलं लक्षात? तर असा कन्सेप्ट आहे तुमचा कशाचं, कोप्लॅनर वेक्टरचं. पण कोप्लॅनर वेक्टर ओळखायचं कसं? तर कोप्लॅनर वेक्टर ओळखण्यासाठी तुम्हाला स्टडी करावं लागेल लिनियर कॉम्बिनेशन काय होतं. जर तुम्हाला लिनियर कॉम्बिनेशन समजलं तर समजून जायचं की ते वेक्टर कसं आहे, कोप्लॅनर कसं असणार. लिनियर कॉम्बिनेशनचा कन्सेप्ट क्लिअर झालं तर कोप्लॅनर वेक्टरचा कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होऊन जाणार. कसं करणार बघा. मला सांगा, मी तुम्हाला या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर दोन वेक्टर समजा ए बार अँड बी बार असे दोन वेक्टर असतील आणि हे दोन वेक्टर एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा जर स्केलर मल्टिपल असेल, फॉर एक्झाम्पल ए बार इक्वल टू टी इंटू बी बार, टी इज अ स्केलर असं समजू. तर टी इज अ नॉन झिरो स्केलर, तर ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार म्हणू शकतो. अशा वेळी हे दोन वेक्टर एकामेकाशी कोलिनियर असतात. कसं असतात, कोलिनियर. तर असाच रिलेशन जो तीन वेक्टर कोप्लॅनर आहेत असं प्रूफ करतो, त्या रिलेशनला आपण म्हणतो लिनियर कॉम्बिनेशन. काय म्हणतो, लिनियर कॉम्बिनेशन. मग तो काय असेल, तो कसा असेल तर बघा कसं असेल. समजा मी कन्सिडर केलो ए बार, बी बार अँड सी बार. किती वेक्टर कन्सिडर केलो, तीन वेक्टर ए बार, बी बार अँड सी बार, अँड एक्स, वाय अँड झेड आर स्केलर्स. म्हणजे तीन वेक्टरचे तीन काय घेतलो मी, स्केलर्स. आणि याला जर मी असं लिहिलो एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार असं जरी लिहिलो तरी हा जो कॉम्बिनेशन दिसत आहे या कॉम्बिनेशनला म्हटले जाते लिनियर कॉम्बिनेशन. या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो, लिनियर कॉम्बिनेशन. किंवा याला कधी कधी असं पण लिहिलं जाऊ शकते. कसं रे, ए बार इक्वल टू वाय बी बार प्लस झेड सी बार. मी ए बार सोबत एक्स नाही लिहिलं म्हणजे याचा अर्थ असं की एक्स ची व्हॅल्यू 1 असू शकते, 1 असेल. म्हणून मी ए बार इक्वल टू वाय बी बार प्लस झेड सी बार जर लिहिलं तर ए बार इक्वल टू वाय बी बार म्हणजे वाय इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार प्लस झेड इज अ स्केलर मल्टिपल ऑफ सी बार. बरोबर आहे. तर ए बार इक्वल टू वाय बी बार प्लस झेड सी बार हा जो कॉम्बिनेशन आहे या कॉम्बिनेशनला सुद्धा काय म्हटले जाते, लिनियर कॉम्बिनेशन. मीन्स ए बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार अँड सी बार. मीन्स ए बार, बी बार, सी बार आर कोप्लॅनर. अशा वेळी आपण काय म्हणू शकतो, ए बार, बी बार, सी बार आर कोप्लॅनर. राहील लक्षात? चला एक छोटासा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला काय असेल. एक्झाम्पल मध्ये असं समजू आपण की ए बार, बी बार अँड सी बार, ए बार, बी बार अँड सी बार आर vectors and m and n are scalars. m and n are scalars. तर अशा वेळी जर मी लिहितो म्हटलो की सी बार इक्वल टू एम ए बार प्लस एन बी बार, समजा असं लिहिलं तर हा जो दिसत आहे याला म्हटलं जाते लिनियर कॉम्बिनेशन. बरं कोणाकोणाच्या मध्ये लिनियर कॉम्बिनेशन, सी बार हा ए बार आणि बी बार सोबत कसा आहे, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहे. म्हणजेच सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन विथ ए बार अँड बी बार. याचा अर्थ असा की हेन्स ए बार, बी बार, सी बार आर कोप्लॅनर. अशा वेळी हे तीनही वेक्टर काय असतात, कोप्लॅनर असतात. काय असतात, कोप्लॅनर. क्लिअर? ओके. तर समजला कॉम्बिनेशन कोप्लॅनर काय होतो आणि लिनियर कॉम्बिनेशनचा कन्सेप्ट काय आहे. क्लिअर झालं? अरे क्लिअर झालं? ओके. चला लिहा याबद्दल काय लिहायचं, कसं लिहायचं मी सांगतो तसं लिहा. कोप्लॅनर वेक्टर्स हेडिंग द्या.
हेडिंग द्या आजची कोप्लॅनर व्हेक्टर्स. हेडिंग देऊन झाल्याच्या नंतर ही डायग्राम ड्रॉ करा. व्हिडिओला पॉज करून घ्यायचं आणि ही डायग्राम ड्रॉ करायची. ओके. बरं, एका बाजूला डायग्राम ड्रॉ करा आणि मी सांगतो ते एका बाजूला लिहा. The three or more vectors which lie in the same plane or in parallel planes are called coplanar vectors. झालं, फुल स्टॉप. खाली या. ए बार, बी बार, सी बार आर कोप्लॅनर व्हेक्टर्स. डायग्राम मध्ये दिलं बघा. ए बार, बी बार, सी बार आर कोप्लॅनर व्हेक्टर्स. ओके, फुल स्टॉप. आणि खाली लिहा डी बार इज नॉन कोप्लॅनर व्हेक्टर. डी बार इज नॉन कोप्लॅनर व्हेक्टर. क्लियर? ओके. एक नोट लिहा यामध्ये छोटीशी. लिहा, टू व्हेक्टर्स आर ऑलवेज कोप्लॅनर. पण ते दोन्ही वेक्टर कसं असायला पाहिजे? एकाच प्लेन मध्ये असायला पाहिजे. तरी पण ते दोन वेक्टर नेहमी कसं काय म्हणू शकतो आपण? कोप्लॅनर असतात. लिहून ठेवा, कामाचा येईल. नोट लिहा, टू व्हेक्टर्स आर ऑलवेज कोप्लॅनर. क्लियर? ओके. आता हेडिंग द्या लिनियर कॉम्बिनेशन ऑफ व्हेक्टर्स. छोटीशी हेडिंग द्या लिनियर कॉम्बिनेशन ऑफ व्हेक्टर्स. दिलं? लिहा. लेट ए बार, बी बार and C bar, A bar, B bar and C bar, A bar, B bar and C bar are coplanar vectors. And X, Y and Z are scalars. Then the vectors हे लिहा x a bar plus y b bar plus z c bar, x a bar plus y b bar plus z c bar or हा लिहा a bar equal to y b bar plus z c bar, a bar equal to y b bar plus z c bar are called linear combination of vectors. A bar, b bar and c bar are called linear combination of vectors a bar, b bar and c bar. झालं? फुल स्टॉप. खाली एक्झाम्पल, छोटासा एक्झाम्पल म्हणून लिहून घ्या. लिहा लेट a bar and b bar be vectors. Let a bar and b bar be vectors and m and n, हे बघा m and n स्मॉल मध्ये, m and n are scalars. m and n are scalars. Then the vectors असं लिहा c bar equal to m a bar plus n b bar. c bar equal to m a bar plus n b bar is called linear combination of a bar and b bar. It's called linear combination of a bar and b bar. Full stop. Hence vector a bar, b bar and c bar, hence vector a bar, b bar and c bar are coplanar vectors. Clear झालं?
क्लिअर झालं. तर एक वेक्टर इक्वल टू स्केलर मल्टिपल ऑफ बाकी दोन वेक्टर आणि त्यांची सम केला की तो होतो लिनियर कॉम्बिनेशन. अशा वेळी ते तिन्ही वेक्टर काय असतात, कोप्लॅनर असतात. ओके बरं. आता हेडिंग द्या इम्पॉर्टंट थेरम्स. हेडिंग द्या इम्पॉर्टंट थेरम्स. दिला बरं. बघा आजचं पहिलं थेरम बघू आपण कोप्लॅनर व्हेक्टर्सचं. म्हणजे कोप्लॅनर व्हेक्टर ह्या टॉपिक मधला कोलिनियर व्हेक्टर्सवरचं पहिलं थेरम आहे, तो बघूया आपण काय आहे थेरम. बघा थेरम नंबर 1 इम्पॉर्टंट करायचं 3 मार्क्ससाठी. थेरम नंबर 1 काय, थेरम नंबर 1 आहे टू नॉन झिरो व्हेक्टर्स A bar and B bar are collinear if and only if there exist scalar m and n. Scalars लिहायचं. Scalars m and n at least one of them is non-zero such that ma bar plus nb bar equal to o bar. बघा ह्या थेरम मध्ये तुम्हाला काय प्रूफ करायचं आहे, व्हेरी सिंपल थेरम आहे. या थेरम मध्ये तुम्हाला प्रूफ करायचं आहे की ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत. पण जेव्हा ते दोन वेक्टर कोलिनियर असतात तेव्हा त्यांचा स्केलर म्हणजे त्यांचा जो काही कन्सेप्ट स्केलर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो कन्सेप्ट तयार होतो तो येईल एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार. यापैकी एम आणि एन हे काय आहेत, स्केलर आहेत. बरं ह्या दोन पैकी एक तरी स्केलर हा नॉन झिरो असायला पाहिजे, म्हणजे झिरो नसायला पाहिजे असं याचं म्हणणं आहे. याला दोन मेथडने म्हणजेच दोन वेने सॉल्व्ह करावा लागतो. म्हणजे अगोदर ए बार आणि बी बारला कोलिनियर कन्सिडर करून एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार होतो असं प्रूफ करावं लागेल. ओ बार मीन्स झिरो बार, झिरो वेक्टरचा सिम्बॉल आहे हा. आणि दुसऱ्या वेळी आपल्याला तिथेच याला कन्सिडर करून ए बार आणि बी बार हे कोलिनियर आहेत असं प्रूफ करावं लागेल. बरं या मधामध्ये क्वेश्चन मध्ये डायरेक्ट म्हटलंच आहे इफ अँड ओनली इफ. तर दोन पार्ट मध्ये याला सॉल्व्ह करावा लागतो. तर पहिला पार्ट आपण घेतो ओनली इफचं. कोणतं पार्ट घेतो रे, ओनली इफ. तिथे लिहिणार मी ओनली इफ पार्ट. काय घेणार, ओनली इफ पार्ट. आता ओनली इफ पार्ट जर घेतलं तर ओनली इफ पार्ट मध्ये मी सुरुवात करतो ए बार आणि बी बार आर कोलिनियर आहेत असं समजतो. काय समजू की समजा A bar and B bar are collinear. असं समजा की A बार आणि B बार कसं आहेत रे, कोलिनियर. मग कोलिनियर असतील तर कसं लिहिल्या जाईल हाही माहित पाहिजे आपल्याला. बघा कसं लिहिल्या जाईल. A बार आणि B बार कोलिनियर जेव्हा दोन वेक्टर कोलिनियर केव्हा असतात, ज्यावेळी एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असतो. म्हणजे मी इथे यूज करतो टी बी बार. म्हणजेच टी हा काय झालं रे, टी हा स्केलर झालं. टी हा काय झालं, स्केलर झालं. तर मी ए बार इक्वल टू टी बी बार लिहिलो. म्हणजे याचा अर्थ ए बार आणि बी बार जर कोलिनियर आहेत म्हणजे याचा अर्थ एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असतोच. म्हणजे इथे मला सांगावं लागेल की व्हेअर टी इज अ नॉन झिरो स्केलर. हा कसा स्केलर आहे, टी इज अ नॉन झिरो स्केलर. बरोबर. बरं आता मला काय इक्वेशन मिळालं, ए बार इक्वल टू टी बी बार. आता मला याच्यापासून हा मिळालं पाहिजे, हा प्रूफ करायचा आहे. मला याच्यापासून हा आणावंच लागेल तेव्हाच हा प्रूफ म्हणता येईल. तर याच्यापासून जर हा आणायचं असेल तर ए बार इक्वल टू टी बी बार. बरोबर आहे की नाही. ए बार इक्वल टू काय होतो, टी बी बार. ओके. तर मला सांगा मी ह्या कन्सेप्टला जर लेफ्ट साइडला आणलो तर काय होईल रे, ए बार. टी बी बार जर इकडे येईल तर मायनस टी बी बार. तर मग इथे काहीच नाही होणार, काहीच नाही म्हणजे झिरो. पण झिरोला जर व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर त्याला लिहितात ओ बार. काय लिहितात, ओ बार. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आपण सॉल्व्ह करत आहोत हे थेरम आहे. ह्या थेरम मध्ये लॉजिक नसतो. थेरम मध्ये आपल्याला कन्सेप्ट घेऊन प्रूफ करावा लागतो. म्हणून इथे तुम्हाला वाटायला नको की असंच का बरं केलं, का बरं नाही. हा कन्सेप्ट आहे, सर्व कन्सिडरेशन करूनच आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो. यालाच थेरम म्हणतात. ओके. म्हणून ज्या टाईपने सॉल्व्ह करतो ह्या टाईपने तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर ए बार मायनस टी बी बार इक्वल टू काय होतो, ओ बार. बट मला सांगा ए बार मायनस टी बी बार इक्वल टू जर ओ बार असेल आणि आपल्याला याच्यापासून जर याला प्रूफ करायचं जर असेल तर मला सांगा, तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलंच आहे एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू ओ बार दिलाय. मग असं जर दिलं आहे तर मला सांगा यावरून एम ची व्हॅल्यू किती,
m ला याच्यासोबत कम्पेअर करा, म्हणजे ह्या इक्वेशनला याच्यासोबत कम्पेअर करा. कम्पेअर केलं तर m ची व्हॅल्यू किती, इथे काहीच नाही, इथे m आहे म्हणजे m ची व्हॅल्यू 1 झाली. काय होणार 1 होईल. अँड n ची व्हॅल्यू काय होणार, तर इथे b बार, तर इथे b बार, n आहे तर इथे कोण आहे t नाही, इथे प्लस n आहे तर मायनस t आहे, म्हणून n ची व्हॅल्यू काय होणार मायनस t. आता मला सांगा, हा जर इक्वेशन प्रूफ करायचं असेल तर हा इक्वेशन तर हा झालं, म्हणजे m आणि n यापैकी एक तरी नॉन झिरो स्केलर असायला पाहिजे. तर इथे दोनच्या दोन्ही कसं आहे तर नॉन झिरो स्केलर आहेत. मिनिमम एक तरी पाहिजे होतं नॉन झिरो, मग दुसरं झिरो असलं तरी चालेल, पण दोन्ही नॉन झिरो असतील तर मोर गुड. म्हणून m इक्वल टू 1 आणि n इक्वल टू मायनस टी बोथ आर द स्केलर्स. म्हणून आपण प्रूफ केला a बार प्लस b बार जर कोलिनियर असतील तर त्याचा लिनियर त्यांचा इक्वेशन काय बनतो m a बार प्लस n b बार, ज्याच्यापैकी हे दोन काय आहेत स्केलर आहेत. काय आहेत स्केलर आहेत. हा कोणता पार्ट झाला रे, ओनली इफ पार्ट. याच्या खाली मग आपल्याला सॉल्व करावं लागेल इफ पार्ट. काय सॉल्व करावं लागेल इफ पार्ट. जसं आपण ओनली इफ पार्ट केलं तसंच आपल्याला काय करावं लागेल इफ पार्ट. आता इफ पार्ट कसं करायचं हा लक्ष द्या. म्हणजे जसं मी याला इथून कन्सिडर ए बार आणि बी बारला कन्सिडर करून हा प्रूफ केलं, इफ पार्ट मध्ये याला कन्सिडर करून हा प्रूफ करावा लागेल. समजलं मी काय म्हटलं. या मधामध्ये मी ए बार आणि बी बारला कोलिनियर कन्सिडर करून हा याला प्रूफ केलं की दोन स्केलर्स आर नॉन झिरो. अशासारखाच मला याला कन्सिडर करून आता मला हा इक्वेशनला कन्सिडर करून काय प्रूफ करावं लागेल, ए बार आणि बी बार आर कोलिनियर. ए बार आणि बी बार आर कोलिनियर. समजताय की नाही आहे. तर बघा कसं करतोय मी याला प्रूफ. इफ पार्ट मध्ये मी लिहितोय काय लिहितोय कॉन्व्हर्सली. कॉन्व्हर्सली म्हणजे याच्या अपोजिट. अपोजिट म्हणजे जसं आपण आला आता अपोजिट आपण जाणार. कॉन्व्हर्सली क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलंच आहे सच द्या. काय दिलं आहे तुम्हाला, दिलं आहे m a बार प्लस n b बार इक्वल टू o बार होतो. काय होतो m a बार इक्वल टू n b बार इक्वल टू काय होतो o बार. बरोबर आहे. या मधामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की वेअर m and n आर स्केलर्स. हे काय आहेत स्केलर्स, आणि ते कसं नॉन झिरो स्केलर्स. लक्षात ठेवायचं हे दोन्ही कसं आहेत नॉन झिरो स्केलर्स. आता मी याला जर सॉल्व करायचं असेल तर m a बार याच ठेवायचं m a बार. बरोबर लक्ष द्या. इथे लिहित आहे मी काय लिहिणार मी m a बार इक्वल टू n b बारला राईट साईडला घेऊन जा. तर काय होणार रे प्लस n b बार राईट साईडला जाईल तर मायनस n b बार होईल. म्हणजेच देअरफॉर a बार इक्वल टू m जर इकडे गेला तर याच्या डिवाइड मध्ये तर मायनस n डिवायडेड बाय m असं लिहू शकतो इंटू b बार. काय होणार मायनस n डिवाइड बाय m इंटू b बार. एक गोष्ट लक्षात ठेवा या मधामध्ये n आणि m पैकी m हा झिरो नकोच. m हा झिरो नसायला पाहिजे. जर m जर झिरो असेल तर पूर्ण झिरो होऊन जाईल, म्हणून m झिरो इन्फिनिटी होऊन जाईल, म्हणून m झिरो असायला नको. म्हणून मी मायनस n डिवाइड बाय m इंटू b बार इक्वल टू m इज नॉट इक्वल टू झिरो. आता मला सांगा रे की n आणि m हे काय आहेत, तर n आणि m हे काय आहेत स्केलर आहेत. म्हणजे याचा अर्थ a बार हा स्केलर मल्टिपल आहे कोणाच्या b बारच्या. म्हणजे देअरफॉर मी लिहू शकतो a बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. ए बार हा बी बारचा कसा आहे स्केलर मल्टिपल. आणि जर ए बार हा बी बारचा जर स्केलर मल्टिपल असेल मग तुम्हाला माहितच आहे की एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा जर स्केलर मल्टिपल असेल सो हेन्स अशा वेळी ते दोन वेक्टर म्हणजे ए बार अँड बी बार आर कोलिनियर. अशा वेळी ते दोन्ही वेक्टर काय असतात कोलिनियर असतात. तर अशा टाइपने आपण ह्या प्रूफला काय केला कंप्लीट केलं की अगोदर कोलिनियर कन्सिडर करून त्याचा आपण स्केलर मल्टिपल फाइंड केलं आणि नंतर स्केलर मल्टिपलचं इक्वेशन कन्सिडर करून त्या दोघांना काय फाइंड केलं कोलिनियर प्रूफ केलं. तर अशा टाइपचा एक छोटासा सिंपल काय होता प्रूफ होता. क्लिअर. ओके. आता लिहून घ्या. जसं लिहिलंय तसं सेम टू सेम लिहायचं. क्लिअर. बघा थेरम नंबर 2. आजचा थेरम नंबर 2 याला सुद्धा इम्पॉर्टंट करा 3 मार्क्ससाठी.
असं तुम्हाला ह्या कोप्लॅनरमध्ये ह्या टॉपिकमध्ये तीन थेरम आहेत. त्यापैकी फर्स्ट थेरम आपण बघितलं. दुसरं थेरम आहे कोप्लॅनरिटीचं. तर कोप्लॅनरचं कसं थेरम आहे त्याला कसं सॉल्व्ह करायचं हा लक्ष द्या. तर काय थेरम आहे, लेट ए बार अँड बी बार बी नॉन कोलिनियर व्हेक्टर्स. ए बार आणि बी बार असे दोन नॉन कोलिनियर व्हेक्टर्स आहेत. अ व्हेक्टर आर बार इज अ कोप्लॅनर विथ ए बार अँड बी बार. आणि तिसरा एक व्हेक्टर आहे आर बार जो ह्या दोन नॉन कोलिनियर व्हेक्टरला कसा आहे, कोप्लॅनर आहे. इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट युनिक स्केलर T1 अँड T2. इफ देअर एक्झिस्ट युनिक स्केलर, दोन स्केलर आहेत, एक T1 आणि एक काय आहे T2, सच दॅट आर बार इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. हा जो दिसत आहे याला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन, कारण की आर बार इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार आणि T1 आणि T2 काय आहे, स्केलर मल्टिपल. ओके, तर आपल्याला प्रूफ करायचं आहे की हे जर का समजा कोप्लॅनर असणार तर अशा वेळी यांचा लिनियर कॉम्बिनेशन असा येतो, आणि जर लिनियर कॉम्बिनेशन असा असेल त्याचा कोप्लॅनरिटी अशी बनेल. बस एवढंच प्रूफ करायचं आहे. तर सर्वात आधी कोणतं पार्ट लिहितो आपण, तर सर्वात आधी आपल्याला आपण लिहितो ओनली इफ पार्ट. कोणतं पार्ट लिहितो आपण, ओनली इफ पार्ट. बरोबर, तर आपण पहिले सर्वात आधी सॉल्व्ह करणार ओनली इफ पार्ट. कोणता पार्ट सॉल्व्ह करणार, ओनली इफ पार्ट. बरोबर, आता कसं करता तो लक्ष द्या. हा प्रूफ करण्यासाठी मला एक कन्सिडर करावं लागेल या टाईपचं फॉर्म. तर मी कन्सिडर करतो दोन रे. लक्ष द्या इकडे एक. बरोबर, हां, दोन रे कन्सिडर करतो मी. इथे देतो पॉइंट ओ, याला नाव देतो मी ए, याला नाव देतो मी बी. म्हणजे ओ ए आणि ओ बी आर टू रेज. या याच्या मधामधून मी एक आणखी रे ड्रॉ करतो आणि त्याला नाव देतो मी पी. काय नाव देतो, पी. म्हणजे ओपी हा एक रे झाला. बरोबर आहे. आता हा जो ओए आहे, ह्या ओएचा जो पोझिशन वेक्टर घेतो मी ए बार, आणि ओबीचा पोझिशन वेक्टर मी घेतोय बी बार, आणि ओपीचा पोझिशन वेक्टर घेतोय आर बार. हे सर्व इथे दिलेलं आहे, त्यांना फक्त मी इथे ड्रॉ केलं. ओके, आता आपल्याला हा सॉल्व्ह करायला इझी जावं यासाठी मी काय करतो, एक ओए लाईन वरती एक पॉइंट घेतो ज्याला नाव देतो मी एम पॉइंट, आणि ओबी लाईन वरती एक पॉइंट घेतो ज्याला नाव देतो मी एन पॉइंट. मग ह्या एन ला आपण जॉईन करू पी सोबत आणि एम ला जॉईन करू पी सोबत. तर अशा टाईपने जर जॉईन केलं तर ओ एम पी एन असा एक काय बनतो, पॅरालेलोग्राम बनलं. काय बनलं, पॅरालेलोग्राम. बरोबर, ह्या सर्वांची हेल्प घेऊनच आपण काय करणार आहोत, हा पूर्ण थेरम प्रूफ करणार आहोत. व्हेरी सिंपल, लक्ष द्या. तर मला सांगा ओ ए इक्वल टू ए बार होतो. लिहून घेतो इथे. ओ ए बार म्हणजेच कोण ए बार, ओबी बार म्हणजेच कोण तर बी बार, आणि ओपी बार म्हणजेच कोण तर आर बार. असं किती वेक्टर घेतलं रे मी, 3 वेक्टर्स. क्लिअर, ओके. आता माझ्याकडे दोन स्केलर पण आहेत अवेलेबल, T1 आणि T2. मला एक गोष्ट सांगा, मी एम पॉइंट घेतलो कोणत्या लाईन वरती, ओए. मीन्स एम लाईज ऑन द रे ओए. मीन्स एम हा पॉइंट ओए वर असल्या कारणामुळे ओएम आणि ओए आर कोलिनियर. एकाच लाईन वर असल्यामुळे ते पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजेच ते काय होणार रे, कोलिनियर. म्हणजेच मी असं लिहू शकतो का मुलांनो, की ओएम बार इज कोलिनियर विथ ओए बार. ओएम बार हा कोलिनियर आहे कोणासोबत, ओए बार. कारण त्याच्यामध्येच किंवा त्या लाईन वरच असल्या कारणामुळे ते दोन्ही एकामेकाला कसं असणार, कोलिनियर. मग कोलिनियर असतील तर कसं प्रूफ लिहितो आपण त्याला, की जर एक वेक्टर जर कोलिनियर असेल तर ओएम बार हा ओए बार सोबत जर कोलिनियर असेल म्हणजे त्याचा अर्थ ओएम बार हा स्केलर मल्टिपल असायला पाहिजे कोणाचा, ओए बारचा. तर ओएम बार इक्वल टू T1 इंटू लिहितो मी ओए बार. काय लिहितो, ओएम बार इक्वल टू T1 इंटू ओए बार, आणि T1 इज अ स्केलर, नॉन झिरो स्केलर. T1 इज अ नॉन झिरो स्केलर. तर याला मी असं पण लिहू शकतो, ओएम बार इक्वल टू T1 इंटू ओए बार, आणि ओए बार म्हणजे काय होतं मुलांनो, ए बार. तिथे काय येणार,
ओ ए बार म्हणजे त्या ठिकाणी ए बार. तर ओ एम बार इक्वल टू मला काय मिळालं T1 ए बार. काय मिळालं T1 ए बार. सिमिलरली ओ एन बार इज पॅरलल टू ओ बी बार. ओ एन बार इज पॅरलल टू ओ बी बार मीन्स ओ एन बार इज कोलिनियर विथ ओ बी बार. म्हणजे ओ एन बार हा ओ बी बारला कसा आहे कोलिनियर आहे. म्हणजेच देअरफॉर ओ एन बार इक्वल टू स्केलर मल्टिपल ऑफ ओ बी बार होणार. म्हणजे इथे काय येईल T2 इंटू ओ बी बार. T2 इज अ नॉन झिरो स्केलर. जसं इथे T1 लिहिलं तसं इथे काय येणार T2 आणि T2 इज अ नॉन झिरो स्केलर. तर देअरफॉर ओ एन बार इक्वल टू मी लिहू शकतो T2 इंटू ओ बी बार म्हणजे कोण तर ओ बी बार म्हणजेच बी बार. ओ बी बार म्हणजे कोण तर ओ बी बार म्हणजेच बी बार. इथपर्यंत समजलं. तर ओ एन बार निघालं, ओ एम बार निघालं, ओ एन बार पण निघालं. आता मला सांगा यामध्ये तुम्हाला दिसणारा ओ एम पी एन. देअरफॉर ओ एम पी एन इज अ पॅरालेलोग्राम. ओ एम पी एन हा जर पॅरालेलोग्राम असेल तर ऑब्विसली आपण पॅरालेलोग्राम लॉ लावू शकतो. मग सांगा बरं रे पॅरालेलोग्राम लॉ काय असतो. पॅरालेलोग्राम लॉ असं असतो की डायगोनल व्हेक्टर इक्वल टू सम ऑफ द ऍडजेसंट व्हेक्टर. डायगोनल व्हेक्टर इक्वल टू सम ऑफ द ऍडजेसंट व्हेक्टर. मग डायगोनल व्हेक्टर काय ओपी बार इक्वल टू सम ऑफ ऍडजेसंट व्हेक्टर म्हणजे ओ एम बार प्लस ओ एन बार. तर इथे येणार ओ एम बार प्लस ओ एन बार येणार. मग मला सांगा रे ओपी बार म्हणजे काय तर ओपी बार म्हणजे आर बार. ओपी बार म्हणजे काय ओपी बार म्हणजेच आर बार. ओ एम बार म्हणजे मुलांनो ओ एम बार म्हणजे T1 ए बार प्लस ओ एन बार म्हणजे काय तर ओ एन बार म्हणजे T2 बी बार. तर आपल्याला काय मिळालं आर बार इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. म्हणजेच असं समजलं आपण की ए बार आणि बी बार आर नॉन कोलिनियर व्हेक्टर्स. ए बार आर बार बी बार आर कोप्लॅनर व्हेक्टर्स. आणि त्याच्यावरून आपण त्यांचं काय प्रूफ केलं लिनियर कॉम्बिनेशन. काय प्रूफ केलं लिनियर कॉम्बिनेशन. तर आपल्याला काय मिळालं लिनियर कॉम्बिनेशन. आर बार इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. हा कोणता पार्ट झाला रे ओनली इफ पार्ट. मग मला सांगा यानंतर आपल्याला काय लिहावं लागेल इफ पार्ट. लक्ष द्या मुलांना कोणी लिहायचं नाही मला थोडं काय सांगायचं आहे यामध्ये फक्त लक्ष द्यायचं. काय लिहायचं मला काय फाइंड करायचं आहे इफ पार्ट. आता इफ पार्ट कसं फाइंड करणार मला सांगा. आपण ओनली इफ पार्ट मध्ये या टाइपने सॉल्व्ह करत आपण इथपर्यंत पोहोचलो. इफ पार्ट मध्ये याला कन्सिडर करून आपण कोप्लॅनरिटी पर्यंत पोहोचू. कसं पोहोचतो लक्ष द्या. इफ पार्ट मध्ये मी कन्सिडर करतो आर बार इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. काय लिहिणार T1 ए बार प्लस T2 बी बार लिहिलं. आता मला सांगा हा जो कॉम्बिनेशन आहे हा कॉम्बिनेशन लिनियर कॉम्बिनेशन आहे. अरे बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आर बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. लिहू शकतो की आर बार हा ए बार आणि बी बारचा काय आहे लिनियर कॉम्बिनेशन. म्हणजे याचा अर्थ असं की हेन्स आपण म्हणू शकतो की ए बार बी बार अँड आर बार आर कोप्लॅनर. तर अशा टाइपने तुमचा इफ अँड ओनली इफचा जो पार्ट आहे तो पार्ट इथपर्यंत प्रूफ झाला. बट लक्षात ठेवा इथपर्यंत जर लिहिले तुम्हाला 2च मार्क मिळणार. का बरं कारण क्वेश्चन मध्ये विचारलंय बघा देअर एक्झिस्ट युनिक स्केलर्स. म्हणजे स्केलर्स बद्दल दिला आहे म्हणजे ह्याचा अर्थ ह्या थेरमचा युनिकनेस पण आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. काय लागेल या थेरमचा युनिकनेस सॉल्व्ह करावं लागेल. बरोबर. चला तर आता मी सांगतो त्या टाइपने याला लिहा राईट करा. तर लिहा ओनली इफ पार्ट. लिहा ओनली इफ पार्ट लिहिले त्यामध्ये ही डायग्राम ड्रॉ करा. व्हिडिओला पॉज करायचं आणि ही डायग्राम ड्रॉ करायची.
ठीक आहे. आता लिहा, मी सांगतो तर. पॉज केले, लिहिले, डायग्राम ड्रॉ करायचे एका बाजूला आणि एका बाजूला जे सांगतो ते लिहा. लेट ए बार बी बार आर बार, लेट ए बार बी बार आर बार आर co-planar, full stop. Take any point in the plane, take any point O in the plane of A bar, B bar and R bar. A bar, B bar and R bar represents by OA bar, comma OB bar and OP bar. OA bar, OB bar and OP bar respectively. लिहिला, व्हेरी गुड, फुल स्टॉप. खाली लिहा. टेक द पॉइंट M, कॅपिटल M लिहायचं. टेक द पॉइंट M ऑन A बार, स्मॉल मध्ये A बार, ऑन A बार and N, कॅपिटल N ऑन B बार, कॅपिटल N ऑन B बार. लिहिला, फुल स्टॉप. नाउ खाली लिहा. नाउ OM bar and OA bar. Now OM bar and OA bar are collinear. OM bar and OA bar are collinear. लिहिलं. So therefore OM bar and OA bar are collinear असं जर लिहिलं तर खाली लिहा. Therefore OM bar equal to T1 OA bar. Therefore OM bar equal to T1 OA bar. तर therefore खाली लिहा. OM bar equal to T1 A bar. OM bar equal to T1 A bar. लिहिलं. याच्या खाली लिहा. Where T1 is non-zero scalar. T1 is non-zero scalar. लिहिलं. ओके. त्यानंतर खाली लिहा आणखी ON bar and OB bar are collinear. ON bar and OB bar are collinear. So therefore खाली लिहा ON bar equal to T2 OB bar आणि त्या खाली लिहिणार therefore ON bar equal to T2 B bar. लिहिलं. त्या खाली लिहा where T2 is non-zero scalar. T2 is non-zero scalar. ओके. बरं. त्यानंतर खाली लिहा OMPN is a parallelogram. OMPN is a parallelogram. एक काम करा, आता इथून हा पूर्ण लिहून घ्या इथपर्यंत. हा पूर्णच्या पूर्ण पार्ट लिहा इथपर्यंत. ठीक आहे. मी तुला स्टॉप करायचं आणि इथपर्यंत लिहून घ्या. ठीक आहे. मी याचा युनिकनेस तुम्हाला सांगतोय. बघा आता युनिकनेस काय आहे. व्हेरी सिंपल छोटासा कन्सेप्ट आहे युनिकनेस मीन्स हे जे स्केलर्स आहेत हे स्केलर्स नॉन झिरो आहेत. हे स्केलर्स युनिक स्केलर आहेत असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. इफ तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलंच आहे म्हणून मी इफ लिहिलं. आर बार इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार. याला इक्वेशन नंबर 1 द्या. याला इक्वेशन नंबर 1 द्या. त्यानंतर सपोज मी स्वतः कोणी कन्सिडर केलो आर बार इक्वल टू S1 A बार प्लस S2 B बार. याला इक्वेशन नंबर 2. S1 and S2 आर स्केलर्स. S1 and S2 आर काय होणार स्केलर्स. बरोबर. आता याला प्रूफ करायचं असेल तर कसं करतो रे मी. इक्वेशन नंबर 1 मधून इक्वेशन नंबर 2 ला सबस्ट्रॅक्ट करा. असं जर केलं तर इक्वेशन नंबर 1 ची लेफ्ट हँड साइड मुलांनो आर बार मायनस इक्वेशन नंबर 2 ची लेफ्ट हँड साइड आर बार इक्वल टू इक्वेशन नंबर 1 ची राइट हँड साइड T1 A बार प्लस T2 B बार मायनस इक्वेशन नंबर 2 ची राइट हँड साइड S1 A बार प्लस S2 B बार. बरं आर बार मायनस आर बार ओ बार किंवा 0 बार
इक्वल टू, बरोबर बघा यामध्ये कसं करतोय, T1 A बार प्लस T2 B बार आहे, T1 A बार मायनस S1 A बार, A बार A बार, तर T1 A बार मायनस S1 A बार होईल, तर लिहून घेतो इथे T1 A बार मायनस S1 A बार लिहिलं, ह्या एका ठिकाणी लिहिलं. मग इथे मधामध्ये प्लस आहे तर प्लस, नंतर इथे कोण आहे T2 B बार मायनस इंटू प्लस मायनस S2 B बार येणार. तर मला सांगा O बार इक्वल टू दोघांमधून काय कॉमन निघेल, दोघांमधून A बार कॉमन निघेल, इथे काय राहणार T1 मायनस S1 A बार प्लस इथून दोघांमधून काय कॉमन निघेल B बार कॉमन निघेल, तर T2 मायनस S2 B बार लिहिलं. तर बघा ह्या वेक्टर सोबत जो स्केलर आहे ह्या दोघांचा डिफरन्स दाखवलेला आहे, याच्यासोबत स्केलर हा दोघांचा डिफरन्स आहे, हा जो स्केलर आहे आणि हा सुद्धा काय आहे स्केलर आहे. हे दोन्ही स्केलर जे दाखवलेले आहेत ए बार आणि बी बार सोबत हे कसं असणार नॉन झिरो असतील, काय असतील नॉन झिरो, म्हणून यांना युनिक स्केलर असं म्हटल्या जाते. तर हा जो पोर्शन आहे हा कोणाचा कशाचा पोर्शन आहे, युनिकनेसचं पोर्शन आहे. काय पोर्शन आहे युनिकनेसचं. तर व्हिडिओला पॉज करा आणि ह्याच थेरम जो थेरम लिहिले आतापर्यंत त्यामध्ये युनिकनेसचा कन्सेप्ट पोर्शन लिहून घ्या इथपर्यंत लिहिलं. ओके, तर आपण या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि यानंतरचा आणखी एक थेरम बाकी आहे, तो थेरम आणि काही प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके, तिथपर्यंत टेक हा पूर्ण लिहून घ्या. टेक केअर अँड